श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी म्हणतो की स्वामी कोणाचे. आज मी तुम्हाला असं एक सत्य सांगणार आहे की जे ऐकून तुम्हाला कळेल की स्वामी कोणाचे. स्वामींना तुमची संपत्ती किंवा तुमचा मोठेपणा नको असतो, तर त्यांना हवा असतो तुमचा शुद्ध भाव. ही एक गोष्ट आहे, हा अत्यंत त्यांना प्रिय आहे की त्यांना तुमचा शुद्ध भाव हवा असतो. त्यांना तुमच्या मनाने केलेली भक्ती आवडते, त्यांना तुम्ही मनाने मारलेली हाक त्यांना आवडते. तर तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. तर तो एक खूप अत्यंत श्रीमंत उद्योजक असतो. त्याचं नाव असतं संजय. संजयकडे अमाप पैसा असतो, गाडी असते, बंगला असतो आणि त्याहूनही मोठा त्याचा अहंकार पण असतो. तो म्हणायचा, माझ्या मेहनतीचं हे सगळं मिळवलेलं आहे, यात देवाचं काहीही नाही. एकदा त्याच्या पत्नीने त्याला खूप आग्रह करून केला आणि म्हणून तो अक्कलकोटला जायला तयार झाला. पण अक्कलकोटला जातानाही त्याच्या मनात भक्ती नव्हती, तो अहंकारच होता. तो म्हणत होता, मी तिथे जाऊन सर्वात मोठी देणगी देईन, म्हणजे स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील. संजयला अक्कलकोटला पोचला. त्याने मंदिरात जाण्यासाठी VIP पास घेतले. कोणालाही रांगेत उभं राहायचं नव्हतं. त्याने स्वामींच्या चरणी लाखो रुपयांचा हार आणि मोठी दक्षिणा अर्पण केली. पण आश्चर्य म्हणजे काय, त्या क्षणी तो स्वामींच्या ज्या क्षणी तो स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला, त्याला तिथे अजिबात शांतता लाभली नाही. उलट त्याचं अजून मन अस्वस्थ झालं. तो रागातच मंदिराबाहेर पडला आणि आपल्या आलिशान गाडीकडे जायला निघाला. त्याला वाटेत एका झाडाखाली एक फाटके कपडे घातलेला माणूस बसला होता. त्याच्यासमोर एक कोरडा तुकडा म्हणजे जेवणाचा तुकडा होता, भाकरीचा तुकडा होता आणि तो आनंदाने खात होता. तो आनंदाने श्री स्वामी समर्थ म्हणत तो खात होता. विजयला हे सुख बघून राहवलं नाही. तो त्या माणसापाशी गेला आणि त्याने रागाने म्हणाला, अरे, तुझ्याकडे खायला नीट अन्न नाही, राहायला घर नाही, तरी तू इतका आनंदी कसा? तो माणूस हसत संजयकडे बघत म्हणाला, मालक, माझं काय आहे हे मला माहीत नाही, पण मी कोणाचा आहे हे मला पक्क माहीत आहे. आणि संजय हसून थबकला. त्या माणसाने पुढे जे सांगितलं ते संजयला काळजाला लागलं. तो म्हणाला, तुम्ही मगाशी मंदिरात लाखो रुपये दिले ना, पण स्वामी तिथे नव्हतेच. ते तर या कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यात होते, जिने आपल्याकडचा शेवटचा 1 रुपया दानपेटीत टाकला. आनंदाश्रू गाळले होते. स्वामींना तुमची देणगी नकोय, त्यांना तुमचा मीपणा नकोय. तिथे जाळलेला बघायला चा होता. संजयला जणू विजयचा धक्का बसला. त्याने त्या माणसाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलं, पण समोर बघतो तर तिथे कोणीच नव्हतं. फक्त हवेत स्वामींच्या चंदनाचा सुवास दरवळत होता. संजयचे डोळे उघडले. त्याला कळलं की स्वामी कोणाकोणाचे आहेत, जो आपला अहंकार विसरून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्या दिवसापासून विजय बदलला. त्या दिवसापासून संजय बदलला. त्याने गरिबांसाठी हॉस्पिटल बांधलं, पण तिथे स्वतःचं नाव लावलं नाही. त्याने संपत्ती कमावली, पण ती स्वामींची सेवा म्हणून मांडली. मित्रांनो, स्वामींना तुमचं वैभव नको असतं, त्यांना तुमचं निर्मळ हृदय हवं असतं. तुम्ही किती जप करता यापेक्षा तुम्ही माणसाशी कसं वागता यावर स्वामींची कृपा अवलंबून असते. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आलाय का, जेव्हा तुमच्या अहंकाराची होळी झाली आई आणि स्वामींनी तुम्हाला सावरलं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.